ऑफलाईन धान्य वाटपाला सुरुवात करणार आहे. दोघच जण आहेत ना, त्याच्यामुळे टाइम लागू राहिला. धान्य मग गहू कमी केला काय रे? आता आपल्याला आहे ना गाडी सोबत जायचंय, गाडीचा काटा करायला. आपण काय आहे ना पोत्यावर माल खाली करून घेत नाहीत. आता गाडी पण आली आपल्या, गाडीचा काटा झालाय. आता आपला माल पण सगळा बरोबर आलेला आहे. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलोय परत आपल्या राशन दुकानात. आज धान्याची गाडी आलेली आहे. हे पहा, आज ते आपल्याला खाली करून घ्यायची आहे. अजून खाली करणारे लेबर आलेलेच नाही आहेत. चला तोपर्यंत मी तुम्हाला आहे ना आपली धान्य दुकान दाखवतो आतमधून. हे पहा, हे आपलं धान्य दुकान आहे. 3 नंबर आणि 7 नंबर असे 2 धान्य दुकान आहेत आपल्याकडं. चला आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. आपण टेबल बाहेर ठेवत असतो खिडकीपाशी. ते पहा, ती मोकळी जागा आहे ना, आपल्याला तिथं आता धान्य खाली करायचे. चला आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. धान्याला खालून वालावा आणि ते लागू नये म्हणून आहे ना, आपण इथं हे पहा अशी ताडपत्री खाली टाकलेली. ही पहा, ही ताडपत्री. याने काय होतं, खालून धान्याला वालावा वगैरे लागत नाही. चला आता आपण इकडं तुम्हाला दाखवतो. हे पहा, आपली ही खिडकी. आपण इथं बसत असतो. इथंच आपलं ते मशीन आणि ते असतं धान्य वाटपाचं. सध्या काय झालं आहे माहिती आहे का, सध्या ते ई-पॉस मशीन आहे का, त्याचं जे सर्व्हर आहे ते डाऊन आहे. त्याच्यामुळं आपलं सध्या धान्य वाटपच बंद आहे. पूर्ण महाराष्ट्रात धान्य वाटप बंद आहे. त्याच्यामुळंच आहे ना आपल्या अजून ते धान्य दुकानात पहिलंच धान्य अजून शिल्लक राहिले. हे पहा, चला आता आपण बाहेर जाऊ. वडील काय करतात पाहू. चला. वडिलांनी तोपर्यंत खाली गाडीच्या खाली मागून आहे ना ताडपत्री टाकून घेतली. ह्या पण खोलीत अजून धान्य शिल्लक आहे. पहा, हे पहा आपला तांदूळ आहे आणि त्या खोलीत आहे ना ते गहू आहे. अजून हा तांदूळ एवढा वाटायचा राहिला आपला या महिन्याचा. पाहू आता मशीन कधी चालू होतं ते. हे पहा, आता ह्यो आल्याला गहू आहे. ह्यो आपल्याला त्या खोलीत खाली करायचा आहे. आपण बाहेरून आलोत. हे पहा, इकडून गाडी लागलेली आहे. गाडी आहे ना 16 टायर आहे. त्याच्यामुळं काय होतंय, अर्धी रस्त्यावरच लागते. आणि सकाळीचे 10 वाजलेले आहेत. त्याच्यामुळं आज जरा जास्तच गर्दी आहे. सकाळी सकाळी इथं ह्या रस्त्याने जास्त गर्दी असते. पण काय नाही, एवढी अडचण काही नाही आहे गाडीची. कारण आपल्या इकडून दुकानीकडून गाडी लावायला जास्त जागाच नाही आहे. गाडी खाली करणार लेबरला आत्ता फोन केला होता. ते आत्ताच म्हणले आता एक 10 मिनटातच येतो. येतेनच आता. हे पहा, आता गहू काय आलं, काही बॅगा फुटक्या दिसतात वाटते आज. गाडी खाली करणारे आलेत पण 2च जण आलेत. बघू आता ते आवरू राहिलेत. चला आपण आतमध्ये जाऊन किती माल खाली करायचा आहे आपल्याला ते पाहू. आपल्याला त्या स्लिपा दिलेल्या आहेत ना, त्याच्यावर लिहिलेलं आहे. पाहू चला. ह्या स्लिपा आहेत त्या. याच्यात तर बऱ्याच दुकानाच्या स्लिपा दिसतात. आपल्याला फक्त आपल्या 2 दुकानाच्याच पाहिजेत. आता ही आपल्या दुकानची नाही आहे, ही दुसऱ्याच दुकानची आहे. हां, 29.56 ही आपल्या दुकानची स्लिप आहे. ही एक आहे ना, अजून एक आपल्या दुकानची एक स्लिप पाहावं लागेल. आणि हां, ही पण आपल्या दुकानची स्लिप आहे. काय आहे ना, आपल्याकडे 7 नंबर आणि 3 नंबर 2 दुकाने आहेत ना, त्या दोन्ही दुकानाच्या स्लिप आहेत त्या. चला आता याच्याप्रमाणे माल खाली करून घेऊ. माल खाली व्हायला चालू झाला आहे. आपल्या दोन्ही दुकाने मिळून आहे ना, आपल्याला जवळजवळ 100 पोते आहेत ना माल खाली करून घ्यायचा आहे. वडील पाहते दादा तिथं व्यवस्थित टाकतात ते. आपण बाहेर जाऊन लक्ष देऊ आता कशी गाडी खाली करतात ते. चाललंय हळूहळू. 2च जण आहेत ना आज खाली करायला, त्याच्यामुळे हळूहळू चाललंय. जवळजवळ 100 बॅगा खाली करायच्यात. गव्हाचे पोते, एक पोतं आहे ना 50 किलोचं आहे. सध्या आहे ना ऑनलाईन धान्य वाटप बंद आहे. तरी पण आपण गेलो होतो तहसील ऑफिसला, कारण सकाळी सकाळी TV ला बातमी पाहिली होती ऑफलाईन धान्य वाटपाची. म्हणून त्याची चौकशी करायला आपण तहसील ऑफिसला गेलो होतो. पण आपल्या तहसील ऑफिसने सांगितलं आपल्याला अजून काय वरून काही ऑर्डर वगैरे काही आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं आपण काय अजून ऑफलाईन धान्य वाटप चालू केलेलं नाही आहे. जर आपल्याला ऑर्डर लवकर भेटली तर आपण लगेच आहे ना ऑफलाईन धान्य वाटपाला सुरुवात करणार आहेत.
कारण काय झालंय, आपल्याकडे बरेच लोक अजून चक्रा मारतात दुकानीत. मस्त वातावरण झालंय बघा, मस्त हवा सुटली. सकाळची 10-10:30 वाजलेत, पण मस्त एकदम वाटतंय भारी. यांचं पण गाडी खाली करायचं काम चालूच आहे, अजून थोडं राहिलंय वाटतं. आता चला आतमध्ये जाऊन तरी पाहू किती राहिलंय. आपण आहे ना आता चला या मागच्या दाराने आतमध्ये जाऊ, यांना करून देऊ गाडी खाली करून इकडून. चला आता मागून जाऊ आपण ह्या साईडने. आलो तर आपण आतमध्ये पण पाहतो तर आत्ता शिक फक्त आहे ना 30 पोते खाली झालेत गावाचे. आपल्याला आहे ना 50 पोते खाली करायचे आहेत आणि त्याच्या शेजारी अजून 50 असे मिळून आपल्याला 100 पोते खाली करायचे. चला यांना बराच टाईम लागणार आहे, 2 जण आहेत ना त्याच्यामुळं टाईम लागू राहिला. वडील काहीतरी म्हणून राहिलेत आतमधून, बघू चला. धान्य मग गहू कमी केला काय रे? तेवढं आला असेल पण त्यांनी त्या दिवशी तुम्ही सांगितलं ते तर वेगळाच होता, दोन्ही मिळून होता ते. एवढाच दोन्ही मिळून बघा आमचा जाईल पडधान्य त्या दिवशी आहे ना अंत्योदय आणि प्राधान्याचं मिळून होता, आता फक्त प्राधान्याचं धान्य आलेलं आहे. धान्याची गाडी आल्यावर त्यासोबत जे कागद येतात समजा आपले ते पेपर, ते सगळे व्यवस्थित आहेत की नाही ते अगोदर सगळे चेक करून घ्यावं लागतात आपल्याला. ते काय आता वडील ते चेक करून घेऊ राहिलेत. बराच टाईम झाला आता गाडी खाली करता करता. आता इकडच्या 50 बॅग आहेत ना गव्हाच्या, त्या पूर्ण झाल्या ते बघा. आता चला आपण ते आता एकदा मोजून घेऊ, मग ते इकडून टाकायला चालू करते. आपण मोजून घेतलेत सगळे गव्हाचे पोते, 50 पोते बरोबर आहेत. आता आहे ना या मोकळ्या जागेत 50 पोते टाकायचे आहेत गव्हाचे. आता ते 50 आणि हे 50 मिळून आहेत ना 100 झाले का मग झाली आपली गाडी खाली. तुम्ही आपला मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर आपण आहे ना ते वरती ताडपत्री टाकण्याचा बनवला होता. हे बघा हे जुनं बांधकाम आहे, याच्यातून पाणी गळतं म्हणून ताडपत्री टाकली होती. आपण आलो बाहेर परत, काय ना आपल्याला बाहेर येऊन सारखं लक्ष द्यावं लागतं. हे वाऱ्याने येणे हे जर उडालं ना ताडपत्रीचं हे आपले सगळे गहू खराब होऊन जाते, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर येऊन पाहावं लागत. चला आता वडिलांनी परत आवाज दिला आतमध्ये, काय म्हणतात पाहू. याच्यात आहे ना मला 10-5 किलो कमी वाढून देतो, तुम्हाला सांगायचं मला मुश्किल होतो. 50-36 काय येणारच नाही, 50-20-30 पर्यंत समजा ऍडजस्ट करीत जातं. मला सांगतो काय होतं, माझा माल क्लिअर आहे, मग आपलं काय भांडण नाही काय नाही. आता फक्त 10-12 पोते राहिले, तेवढे झाले म्हणजे झाली गाडी खाली. हे आता आपलं शेवटचं पोत आहे गावाचं, एवढं टाकलं म्हणजे आपली झाली गाडी खाली. चला मग आपण याच्यानंतर आहे ना तप्पी सगळी मोजून घेऊ. तप्पी मोजून घेतली आपण, सगळे पोते बरोबर आहेत. आता वडील आहेत ना ते खाली करणाऱ्याची चालनावर सही घेऊ राहिले. आपला सगळा प्राधान्याचा माल आता खाली झाला आहे. आता गाडी निघाली, आता आपल्याला आहे ना गाडीसोबत जायचं आहे गाडीचा काटा करायला. आपण आणच्या वेळेस बी आहे ना गाडीचा काटा करून गाडी आणली होती, पण त्यावेळेस मी व्हिडिओ काय बनवला नव्हता, पण आता जाताना व्हिडिओ बनवणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. गाडी व्हिडिओमध्ये किती भारी दिसते बघा. निघालो तर आपण आता गाडीचा काटा करायला. हे बघा पुढं गाडी चाललेली आहे आपल्या. दर महिन्याला आपल्याला गाडीचा असंच काटा करून गाडीचा माल खाली करावा लागतो. आपण काय आहे ना पोत्यावर माल खाली करून घेत नाहीत, त्याच्यामुळे आपला माल पण व्यवस्थित बरोबर येतो. चला आता आपण काट्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आलो तर आपण काट्यावर. हे बघा मार्केटचा काटा आहे. इथं काय आहे ना ऊस आणि ते जनावराला चारा विकायला येत असतो. हे बघा आता गाडी पण आली आपली आहे. चला आता गाडीचा काटा झाला का मग झालं आपलं काम. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आता फक्त हा आहे ना प्राधान्याचा गहू चाललेला आहे, अजून आहे ना आपल्याला अंत्योदयचा गहू यायचा बाकी. तो जर आला त्यावेळेस जर आपण व्हिडिओ बनवला तर तो पण आपण यूट्यूबवर टाकणार आहेत. गाडीचा काटा झाला आहे, आता आपला माल पण सगळा बरोबर आलेला आहे. ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.